आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। राज्याचं विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 27 जूनपासून सुरू होणार। राज्यपाल रमेश बैस यांच्याकडून अधिसूचना जारी। विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष आक्रमक होणार। खासदार झालेल्या आमदारांना 20 जूनपर्यंत राजीनामा द्यावा लागणार। प्रणिती शिंदे, बळवंत वानखेडे यांनी राजीनामा दिला। आणखी 4 आमदारांच्या राजीनाम्याची प्रतीक्षा। कुर्ला पूर्वेतील जागेवर धारावी पुनर्वसन प्रकल्पातील झोपडपट्टीधारकांना घरं उपलब्ध करून देण्याचा शासनाचा निर्णयाविरोधात कुर्ल्यातील रहिवासी आणि स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांच्याकडून निषेध व्यक्त। मुद्रांकाच्या अभय योजनेतून राज्य सरकारला 350 कोटींचा महसूल जमा। या योजनेची 30 जूनपर्यंत अंतिम मुदत। 440 कोटींचा निधी महसूल विभागाला मिळणार असल्याची अपेक्षा। नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून व्यक्त। दागिन्यांच्या मुक्त आयातीवर बंदी। दागिने आयातीसाठी केंद्र सरकारची आता परवानगी घ्यावी लागणार। रेशन धान्य घेणाऱ्या ग्राहकांना ई-केवायसी बंधनकारक। राज्य सरकारचा निर्णय। आता बनावट ग्राहकांना बसणार चाप। नाफेड आणि एनसीसीएफ कडून खरेदी होणाऱ्या कांद्याची उच्चस्तरीय चौकशी करावी। तसंच 4000 रुपये प्रति क्विंटलने कांदा खरेदी करण्याची महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी। नीट परीक्षेत ग्रेस मार्क मिळालेल्या 1563 विद्यार्थ्यांची 23 जूनला पुन्हा परीक्षा। 30 जूनपूर्वी निकाल लागणार। नागपुरात प्रीपेड वीज मीटरला नागरिकांचा वाढता विरोध। आतापर्यंत 25 आंदोलनं। प्रीपेड मीटरमुळे ग्राहकांना फटका बसणार असल्याचा आरोप।